हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। रोजच्या प्रमाणे आज मी तुमच्यासाठी खूप छान आयडिया घेऊन आलेली आहे। तर बघा, जी आपली तांदळाची वगैरे पिशवी असते, मोठी ही असते पिशवी म्हणतात, ते गोण पण म्हणतात, तर ती गोण असते, तर ती अशीच फेकून देतो। तर बघा, मी तर 28 बाय 28 म्हणजे लांबी रुंदी 28 इंच घेतली आहे। आणि माझ्याकडे अशी साडी पडून होती कपाटामध्ये, म्हणून मी साडी कट केली आहे। त्यापासून आपण एक छान कवर बनवणार आहोत। तर बघा, आपण एकमेकावर ठेवून गोण आणि जे मेन फॅब्रिक आहे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने। तर आपण कोणती वस्तू बनवणार आहे याच तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे कोणती चैन वगैरे न लावता आपण आपल्याकडे ज्या वस्तू आहे त्यातूनच आपण हे छानसं कवर बनवणार आहोत। म्हणजे आपल्या कपाटामध्ये जे इकडे तिकडे साड्या वगैरे पडलेल्या असतात किंवा छोट्या मुलांचे कपडे पडलेले असतात, मग ते आपण किती एकावरती एक ठेवले तरी मुलं काढल्यावर ते इकडे तिकडे पडतात। त्यापेक्षा तुम्ही असं एक ऑर्गनायझर बनवा की त्यामध्ये आपले सगळे कपडे व्यवस्थित राहतील आणि आपल्याला काढता पण येतील। त्यासाठी तशीच मी एक छानशी आयडिया घेऊन आलेली आहेत। बघा, मी आता आडव्या आणि उभ्या पूर्ण शिलाई मारून घेणार आहेत। म्हणजे खालच्या बाजूला गोण आहे आणि वरती मेन फॅब्रिक आहे बघा। तर मी आता बघा, पहिल्यांदाच पूर्ण ही गोणीची लांबी आणि रुंदी 28 बाय 28 आहे, त्याचप्रमाणे मेन फॅब्रिक पण 28 बाय 28 आहे। तुमच्याकडे जुन्या साड्या असेल त्यापासून पण तुम्ही बनवा, खूप सोपं आहे एकदम। कटिंगची पद्धत पण काही नाही, फक्त 1-2 मापच लागतात, बाकी काही नाही, खूप इझी आहे, तुम्ही सहज बनवशाल। तर इतकं सोपं आहे बघा। तर चला, आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या आहे। तर इथं शिलाई आडव्या उभ्या सगळ्या म्हणजे मारून घ्यायच्या, जेणेकरून आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे। बघा, इथे मी जोडून घेतला आहे आणि एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे। कट करून घेतल्यावरती आपण एकदम मोजून बघायचं आहे व्यवस्थित, आपण जेवढं 28 बाय 28 आहे की नाही। तुम्ही 30 बाय 30चं पण घेऊ शकता, तुमच्याकडे जास्त मोठी गोणी असेल तर तसं पण बनवू शकतात। तर बघा, इथे मी लांबी आणि रुंदी एकदम व्यवस्थित मोजून घेतलेली आहे, दोन्ही पण सगळ्या बाजू सारख्या असल्या पाहिजे, जेणेकरून जे आपलं कवर आहे ते पण छान बनवल। सध्या हे कवर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तुमच्याकडे बाकीच्या वस्तू नसन आणि फक्त गोण आणि आपल्या तांदळाच्या वगैरे गोण्या असतात तर घरात, धान्याच्या वगैरे ते रिकामे झाले असेच पडून असतात, तर त्यापासून तुम्ही अशी छानशी जी वस्तू आहे ती बनवू शकतात, म्हणजे ऑर्गनायझर पण बनवू शकतात, जेणेकरून आपले कपडे इकडे तिकडे पडणार नाही, त्यामध्ये व्यवस्थित सेट राहतील। कपाटमध्ये पण आपण एकावर एक ठेवले ते पडतात, त्यामुळे यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित बनवून ठेवू शकतात। तर बघा, आता आपण इथं एवढी प्रोसेस झाली, त्यानंतर आता काय करायचं आहे बघा, एकावर एक ठेवून सारखं आहे की नाही बघायचं आहे, कमी जास्त वाटलं तर एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे। 28 बाय 28चं घ्यायचं आहे बघा। त्यानंतर आता मी इथे 7-7 इंच वरती खाली म्हणजे 7 बाय 7चं खुणा करून घेतलेल्या आहे आणि चौकोन करून 4 आपल्याला कोपरे कट करायचे आहे 7 बाय 7चे बघा। तर इथे तुम्ही जर 29 असेल तर 8 घेऊ शकतात, 30 असेल तर तुम्ही 9 घेऊ शकतात। या पद्धतीनेच मी ते पार्ट कट केला, तोच बाजूला सगळ्या बाजूला ठेवून कट करून घेणार आहोत। तो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ नाही, तर गावाला गेले असल्यामुळं शॉर्टमध्ये तुम्ही बघितलंच असेल, गावाला गेल्यामुळं आपले व्हिडिओ आले नाही, पण या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। जे नवीन सबस्क्रायबर ॲड होत आहे त्यांनी बाकीचे मागचे सगळे व्हिडिओ बघा, एकदम डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ दिले आहे बघा। ते 4 पण पार्ट आपले कट करून झालेले आहे बघा। 7 बाय 7चं आपलं हे 2च माप आपल्याला लक्षात ठेवायचे, का 28 बाय 28 एक 7 बाय 7। आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता हे 4 कोणे आहे तर मी काय केलं आहे 3-3 इंचाचे लांबीचे मेन फॅब्रिकचेच कापड काढून घेतलेले आहे बघा। माझ्याकडे साडी आहे त्याच्याच मी ती फोल्ड केला आहे आणि वरून आपल्याला गोटपट्टे देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून फिनिशिंग सोबत आपली साडी कवर म्हणा, कपडे ठेवण्यासाठी कवर तयार होती ही बॅग बघा। तर खूप सोपी आहे, खूप सोपे आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। अशाच मी चारही बाजूनी मी ते
3-3 इंचाचे कापड कट करून फोल्ड करून शिलाई घेतली आणि शिलाई मारून घेतली. त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला फोल्ड करून वरून गोट आपण जसं ब्लाऊजला गोट मारतो त्याच पद्धतीने करायचं आहे. तुमच्याकडे दुसऱ्या कलरचा कॉन्ट्रास्टमध्ये कापड असेल तुम्ही नक्की करा, आणखीन छान दिसेल. पण आपल्याकडे जे आहे त्यातूनच आपण छानस बनवायचा प्रयत्न करायचा आहे, कारण दुसरं पण फाडण्यापेक्षा मग जे आपण यूज केलं त्यातूनच मी आता जी साडी कट केली त्यातलेच मी ते पार्ट कट केलेले आहेत बघा. त्यातून मी अजून भरपूर वस्तू बनवणार आहेत. आपल्या खूप साड्या अशा असतात की आपण काही दिवसानंतर वापरत नाही. ॲक्च्युली साडी पाहुण्यांनी दिली ती खूप छान आहे, पण त्याच्या मिऱ्या कमी येत होत्या त्यामुळे मी कट केले आहे, कारण पाहुणे पण व्हिडिओ बघतात आणि मग ते असेच ठेवण्यापेक्षा त्याचा काहीतरी यूज होईल म्हणून मी ही साडी कट केलेली आहे बघा. तर अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूनी गोट मारून घ्यायचा आहे हळूहळू आणि व्यवस्थित. आता बघा जे कोणे कट केले होते आपण 7x7चे त्याच्या पण सगळ्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे का ते निघणार नाही जेव्हा आपल्याला शिलाई मारायच्या वेळेस. तर फक्त 10 ते 15 मिनिटात खूप कमी मेजरमेंटमध्ये हे आपलं कवर तयार होतं. तुम्ही बॅग पण म्हणू शकतात. तर इतकी सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कोणाला माझ्याकडून शिवून पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, मी शिवून पण देईल. तर बघा, तर शिलाई करून घेतलेली आहे चारही पण पार्टला. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण इतकी सोपी आहे. तुम्ही अजून जरी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक पण करा आणि शेअर पण करा. बघा आता ते कोणे होते आपले जे आपण 8-8 बायचे ते दोन्ही सुलट्या बाजूनी शिलाई करून घ्यायचे चारही बाजूची. बघा चारही बाजूची आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. तुम्ही धागा कॉन्ट्रास्ट लावला तरी चालेल, तुमच्याकडे जो असेल तो, पण शक्यतो जसे कलर आहे तसाच यूज करण्याचा प्रयत्न करा बघा. तर अशा प्रकारे आपले चारही जे कोणे आहे ते शिलाई करून झालेले आहे बघा. तर डबल टेबल शिलाई करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे आपला हा कवर रेडी झालेला आहे. तर त्यावरती पुन्हा एक फिनिशिंग येण्यासाठी जी सुईची बाजू आहे परत शिलाई करायची आहे. जे कोणे आहेत त्यांना शिलाई करून घ्यायची आहे बघा. वरून खूप छान असं एकदम टाईट राहणार आहे ते, त्यामुळं तुम्ही या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्या. किती सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा की खूप सिंपल आहे, तुम्ही नक्की शिवा. आणि म्हणजे आपल्या अशा गोणे वगैरे घरात पडलेल्याच असतात, म्हणजे टाकावापासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते. पण एवढेच एका व्हिडिओमध्ये शूट वगैरे दाखवत नाही, पण आता तुम्ही सगळे छान रिस्पॉन्स देत आहे बाकीच्या व्हिडिओला, त्यामुळं मी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा अशा प्रकारे आपला हा बॉक्स तयार झाला. आता बघा आपण ते 7-7 इंचाचे जे चौकोन होते ते कट केले, त्यातच आपण वरून म्हणजे झाकण्यासाठी ते बनवणार आहोत बघा. ते एकमेकाला जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित, चारही पार्ट जोडून घ्यायचे आहे. आणि चारही पार्ट जोडल्यानंतर आपल्याला असा एखादा कॉन्ट्रास्ट 8x जेवढी ती साईज आहे त्यानुसार आपण एखादा आपल्याकडे असेलच, किंवा मग साडीचा जो कपडा आहे त्यातच तुम्ही अस्तर एक बनवा, म्हणजे उलट पालट केल्यानंतर सोपं होईल बघा. ते कसं तुम्हाला दाखवते. आता शिलाई मारून घ्यायची आहे बघा. झाले. त्यानंतर बघा ते आतून जोडला आहे आणि बघा खालच्या बाजूने आता आपल्याला जोडून वरच्या बाजूने करायचं आहे. इथं हे बघा हे कापड आहे ते एकमेकाला चारही पार्ट जोडले. जे एक्स्ट्रा पार्ट होतं एक्स्ट्रा आपण अस्तर जोडलेला आहे बघा. आता आपण कसं करतो, आता ही उलट्या बाजूने आपण शिलाई करायची आहे. पूर्ण पार्टला उलट्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. आणि थोडासाच आपल्याला कापड उलटं सुईचं करण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे ते कापड बाहेर काढण्यासाठी. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी शिलाई करून घेतलेली आहे चौकोन कापडाला. आपले जे 4 पार्ट उरले त्यातूनच आपण करून घ्यायचं आहे बघा. तर खूप सिंपल पद्धत आहे,
तुम्ही नक्की ट्राय करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा आता आपण ते झाल्यानंतर जो आता इथं फोन आला होता म्हणून मी तो व्हिडिओ यात शूट नाही झाला. याप्रमाणे तुम्हाला ते चिकट असतात ते जोडून घ्यायचे. आता इथे माझ्याकडे नाही, मी असंच ठेवलेलं आहे बघा. आता अशा प्रकारे आपले जे लहान मुलांचे कपडे वगैरे आहे असे आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तो खूप छान आपले भरपूर यात कपडे बसतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपली अलमारी पण खूप छान दिसते, कारण असा खूप असं लहान मुलं असल्यामुळे खूप पसारा पडलेला असतो बघा. भरपूर कपडे त्यामध्ये बसलेले आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, आवडली तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. इथं तुम्ही खाली टच बटन पण लावू शकता. आणि बघा मी रॅकमध्ये ठेवले, किती छान आता एवढे कपडे त्यात भरले आहे ना रॅकमध्ये ठेवले बघा, किती छान दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर